Hello student, I'm Dr. Jyoti Sawan. Today we are going to discuss the problems based on WMAX. That is the maximum work during reversible expansion and compression of the gas. We know the formula for Wmax is minus 2.303 nRT log of V2 divided by V1. In form of volume we have this formula, and in terms of pressure we know the formula for the Wmax is minus 2.303 nRT log of P1 divided by P2. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कंप्रेशन असेल, गॅस कंप्रेस होत असेल तर डब्ल्यू हे पॉझिटिव्ह असतं आणि गॅसचं जर एक्सपान्शन होत असेल तर डब्ल्यू हे निगेटिव्ह असतं. आणि याच्यामध्ये आपल्याला जे एन ची व्हॅल्यू आहे ती नंबर ऑफ मोल आहे, आर हा कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 8.314 असते आणि टी हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आता याच्यामध्ये एन मीन्स नंबर ऑफ मोल जो आहे तो डिरेक्टली तुम्हाला प्रॉब्लेम सोडवत असताना दिला जातो किंवा तो तुम्हाला काढावा लागतो आणि हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. नंबर ऑफ मोल इज इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय इट्स अ मॉलिक्युलर वेट. वरती कोपऱ्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला लिहून दिलेला आहे, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोंद करून ठेवायचा आहे की जर नंबर ऑफ मोल डिरेक्टली दिले नसतील तर वेट ऑफ सबस्टन्स नक्की दिलेलं असतं ते पाहायचं आणि डिव्हाइड बाय मॉलिक्युलर वेट करायचं आणि नंबर ऑफ मोल्स एन हे कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की आरची जी व्हॅल्यू आहे ती 8.314 आहे आणि त्याचं युनिट जे आहे जूल पर केल्विन पर मोल आहे. पण जर तुमचं Wmax kJ मध्ये असेल तर आरची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा तुम्हाला kJ मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावी लागते. सो बेटर वे काय होतं की ज्या वेळेला तुम्हाला kJ मध्ये Wmax दिलं जातं तेव्हा तुम्ही ते Wmax जूलमध्ये कन्व्हर्ट करून घेतला तर बऱ्याच गोष्टी ह्या सोप्या होऊन जातात. आरची व्हॅल्यू ही 8.314 आहे, हे आपल्याला पाठच करावं लागेल. आता बघूयात पहिला प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वर्क वेन 24 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आर एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम प्रेशर 1.6 बार टू 1 बार ॲट 298 केल्विन. आता इथं आपल्याला काय काय गिव्हन आहे, वेट ऑफ ऑक्सिजन दिलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे. वेट ऑफ O2 दिलेला आहे किती 24 ग्रॅम. ओके, आणि मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे किती आहे 16 ग्रॅम पर मोल. आणि आता इथं काय म्हटलेलं आहे, गॅसचं एक्सपान्शन होतं आहे कसं आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. म्हणजे इथं आपल्याला Wmax Wmax जो आहे त्या साठीचं हे उदाहरण आहे. फ्रॉम प्रेशर 1.6 बार टू 1 बार म्हणजे Wmaxचा फॉर्म्युला तुम्हाला प्रेशरच्या स्वरूपातला इथे यूज करायचं, लक्षात घ्या. आपलं P1 जे आहे 1.6 बार आहे, P2 जे आहे ते 1 बार आहे आणि T जे दिलेलं आहे ते आहे 298 केल्विन. ओके, आता आपण Wmax काढायचं आहे हे लक्षात घ्या. आता इथं आपल्याला N दॅट इज नंबर ऑफ मोल दिलेलं नाही आहे, मग काय करा W/M करा. म्हणजेच 24/16 हे जे येईल उत्तर ते 1.5 मोल एवढं येणार आहे आणि ते आपण फॉर्म्युल्यामध्ये वापरायचं आहे. फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, Wmax इज इक्वल टू मायनस 2.303 nRT लॉग ऑफ P1 डिवायडेड बाय P2 हा फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. आणि आता आपण घालूयात त्यामध्ये व्हॅल्यू. मायनस 2.303 मल्टिप्लाय बाय 1.5 मल्टिप्लाय बाय 8.314 मल्टिप्लाय बाय 298 मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ 1.6 डिवायडेड बाय 1. आता इथं पहिल्यांदा तर काय करा, लॉग बघून घ्या.
1.6चा लॉग जो आहे तो येतो 0.2041. हा आपण लॉग बघितला. आता तो लॉग जो आहे तो तुम्ही आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये घालायचा आहे आणि इथं डब्ल्यू मॅक्स जे आहे हे फाइंड करायचं आहे. आता आपण आरची जी व्हॅल्यू आहे ती जूलमध्ये घेतलेली असल्यामुळं डब्ल्यू मॅक्सचं उत्तरसुद्धा आपल्याला इथं जूलमध्ये काढता येईल. तर हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवून पाहायचा आहे. आता पाहूया प्रॉब्लेम नंबर 2. 3 mole of an ideal gas are compressed isothermally and reversibly to a volume of 2 dm cube. The work done is 2.983 kg at 22 degrees Celsius. Calculate initial volume of the gas. तर इथं आपल्याला इनिशियल व्हॉल्यूम काढायचा आहे आणि त्यामुळं फायनल व्हॉल्यूम दिलेला किती आहे 2 dm क्यूब. नंबर ऑफ मोल किती दिलेले आहेत पहिला गिव्हनमधल्या नंबर ऑफ मोल इज इक्वल टू 3 मोल. V2 दिलेला आहे 2 dm क्यूब. V1 आपल्याला काढायचं आहे. टी जे दिलेलं आहे ते डिग्री सेल्सियसमध्ये दिलेलं आहे 22 डिग्री सेल्सियस. सो 22 डिग्री सेल्सियस प्लस 273. सो ॲब्सोल्यूट टी व्हॅल्यू विल बी 295 केल्व्हिन. आपण इथं काय केलं त्यांचं 22 डिग्री सेल्सियसमध्ये 273 ॲड केलं. आणि आणखी काय दिलेलं आहे आपल्याला डब्ल्यू मॅक्स दिलेला आहे आणि हे वर्क जे आहे कंप्रेशनचं असल्यामुळं आपला डब्ल्यू मॅक्स हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. सो प्लस 2.983 kJ. तर केजेचं कन्व्हर्जन मगाशी मी सांगितलं की जूलमध्ये करून घ्या म्हणजे आपल्याला 1000ने त्याला मल्टिप्लाय केलं की जूलमध्ये डब्ल्यू मॅक्स मिळेल 2983 जूल. ओके. आपल्याला काय फाइंड अप करायचं आहे परत एकदा पहा V1 फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला लिहा आता डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT लॉग ऑफ V2 बाय V1. आता हे माझ्याबरोबरच सॉल्व करत या. डब्ल्यू मॅक्सची व्हॅल्यू भरा किती आहे प्लस 2983 इज इक्वल टू -2.303 यांची व्हॅल्यू आहे 3. आरची व्हॅल्यू पुट केली 8.314 आणि टीची व्हॅल्यू 295 आपण काढलेली आहे 22 डिग्री सेल्सियस अधिक 273 करून इनटू लॉग ऑफ 2 डिवायडेड बाय V1. V1 माहिती नाही आपल्याला. तर आता हे लॉग 2 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू या स्वरूपामध्ये सिम्प्लिफाय करून आपण हा इक्वेशन करून घेऊयात. सो लॉग ऑफ 2 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू मायनस ऑफ 2983 डिवायडेड बाय 2.303 इंटू 3 इंटू 8.314 मल्टिप्लाय बाय 295. आता ते डिनॉमिनेटरमध्ये ज्या काय व्हॅल्यू आहेत त्यांचं पहिल्यांदा सगळ्यांचे लॉग जे आहेत हे काढून त्यांची बेरीज करून घेऊयात. तर 2.303चा लॉग आहे 0.3623. 3चा लॉग आहे 0.4771 प्लस 8.314चा लॉग आहे 0.9198 आणि 295चा लॉग आहे 2.4698. ह्या सगळ्या लॉगची आपल्याला काय करावी लागेल पहिल्यांदा बेरीज करावी लागेल आणि ही बेरीज येते 4.2290. आता वरची जी व्हॅल्यू आहे 2983 याचा लॉग घ्या तो आहे 3.4746. आता यामधून मघाची जी बेरीज आहे ती इथनं वजा करायची आहे कारण इथं डिव्हायडेशन आहे. तर ते वजाबाकी जी आपली आहे ती येईल 52.2456. आता ह्याचा पाहायचा अँटीलॉग. तर अँटीलॉग पाहिल्यानंतर उत्तर येईल 0.1760. म्हणजे आपलं लॉग 2 डिवायडेड बाय V1 किती आलं -0.176. पण आपल्याला V1 काढायचा आहे तर V1 आपल्याला वरती घ्यायला हवा. मग हे आपण उलटं केलं तर आपल्या उत्तराचं जे निगेटिव्ह साईन आहे ते पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट होईल आणि आपल्याला काय व्हॅल्यू मिळते बघा लॉग
V1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू प्लस करायचं आहे प्लस साइन करायचं आहे 0.176. आता जर आपल्याला लॉग घालवायचा असेल तर लॉग त्या व्हॅल्यूचा आपण अँटी लॉग बघतो. सो अँटी लॉग बघितल्यामुळं लॉग ही टर्म लेफ्ट साईडची निघून जाईल आणि V1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ 0.176 आपल्याला पाहावं लागेल. तर अँटी लॉग पाहिल्यानंतर तो आलाय 1.5. सो आपलं रिलेशन काय आलेलं आहे V1 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1.5 आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर येईल V1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1.5 विच इज इक्वल टू 3.0 आणि पहिलं व्हॉल्यूम आपलं DM क्यूबमध्ये आहे म्हणजे हे पण व्हॉल्यूम जे आहे V1 त्याचं पण युनिट आपल्याला DM क्यूब हे द्यावं लागेल. आता पाहूयात आपण तिसरा प्रॉब्लेम नीट लिहून घ्या. 3 मोल ऑफ हायड्रोजन गॅस आर कंप्रेस्ड आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम 60 liter to 20 liter and 8.5 kg of work is done on it. Assuming ideal behavior, calculate the temperature of the gas. आता इथं काय काय गिव्हन आहे पहा. N किती आहे 3 मोल आहे, V1 किती आहे 60 आहे, V2 किती आहे 20 आहे. मगाच्या प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये आपण पाहिलं की व्हॉल्यूम जे आहे हे DM क्यूबमध्ये दिलेलं होतं, पण व्हॉल्यूम कुठलाही युनिटमध्ये दिलेलं असलं तर आपण तिथं रेशो घेतोय, त्यामुळं नथिंग डुईंग विथ दॅट की तो रेशो तिथं कॅन्सल आउट होतो. त्यामुळे कुठलंही युनिटमध्ये आपलं व्हॉल्यूम असलं किंवा कुठल्याही युनिटमध्ये जर प्रेशरच्या टर्ममध्ये आपण सोडवत असू तर आपण ते काही मॅटर करत नाही आपल्याला, कारण ती व्हॅल्यू तिथं युनिटची रेशोमुळं निघून जात असते. त्यामुळे इथं आहे तसं आपण व्हॉल्यूम जे आहे इथं घेतलेलं आहे. V1 इज इक्वल टू 60 लिटर, V2 इज इक्वल टू 20 लिटर आणि आपल्याला W मॅक्स दिलेला आहे किती 8.5 kg. हे कंप्रेशनचं वर्क असल्यामुळे पॉझिटिव्ह साईन आहे, पण केजेचं आपण रूपांतर कशामध्ये करणार आहोत जूलमध्ये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो W मॅक्स विल बी प्लस 8500 जूल आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ द गॅस. सो आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल फॉर्म्युला. माझ्याबरोबरच तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. W max is equal to minus 2.303 nRT log of V2 divided by V1. आता W max ची व्हॅल्यू भरून टाका. प्लस 8500 is equal to minus 2.303 multiply by 3 multiply by 8.314 multiply by T into log of V2 आपलं किती होतं 20 आणि V1 किती होतं 60. सो 20 divided by 60. So it is equal to minus 2.303 into 3 into 8.314 into T into log of 1 by 3. आता हे आपल्याला 1 by 3चं लॉग पाहणं, 1चा लॉग पाहणं, त्यातनं 3चं लॉग वजा करणं हे थोडंसं टीडियस होतं. मग मी काय करते हे log 3 करते आणि आपलं जे इक्वेशन सोडवत होतो आपण त्याचं निगेटिव्ह साईन होतं त्याचं साईन बदलते. सो इट विल बी प्लस आणि log 1 by 3चं log 3 करते. सो इट इज द कन्व्हिनियंट वे. सो व्हॉट विल बी आवर स्टेप प्लस 8500 इज इक्वल टू प्लस 2.303 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 8.314 मल्टिप्लाय बाय T इंटू लॉग ऑफ 3. जसं की आपण मगाशी म्हटलेलं होतं इथं साईनही बदललं आणि लॉगची डिनॉमिनेटरही बदलून टाकलं आपण. सो एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आपण इथं करून घेतल्या. आता पहा लॉग 3 जो आहे तो 0.4771 आहे. आता आपल्याला टीच्या स्वरूपामध्ये हा सगळा इक्वेशन बदलून घ्यावा लागेल. 8500 डिवायडेड बाय 2.303 इंटू 3 इंटू 8.314 इंटू 0.4771 हे करायचं आहे. आता
पहिल्यांदा खालचे जे डिनॉमिनेटरमधल्या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत त्यांची पहिल्यांदा आपण लॉग घेऊयात, त्यांची बेरीज करूयात आणि मग आपण वरची जी 8500 ही व्हॅल्यू आहे त्याच्या लॉगमधून खालच्या लॉग वजा करूयात. तर पहा 2.303 चा लॉग आहे 0.3623, 3 चा लॉग आहे 0.4771, 8.314 चा लॉग आहे 0.9198 आणि 0.4771 चा लॉग आहे 12.6786. ह्या सगळ्यांची आपण बेरीज करूया, ती येईल 1.4378. आता 8500 ची लॉग जो आहे तो आहे 3.9294. त्यामधून वरची जी व्हॅल्यू आहे ती वजा करायची आहे 1.4378. तर ते वजाबाकी येईल 2.4916. याचा आपण जेव्हा अँटीलॉग बघू तेव्हा तो येईल 310.1. सो आपण टेम्परेचर जे आहे हे केल्व्हिनमध्ये मोजतो, तर आपलं उत्तर येईल T इज इक्वल टू 310.1 Kelvin. So some trick for NEET and JEE exam are discussed over here. W max जेव्हा आपण न्यूमेरिकल सोडवतो नीट जेई साठी त्यावेळेला फॉर्म्युला वापरा -2.303 nRT log of V2/V1 आणि कंप्रेशन असतं त्यावेळेला फॉर्म्युला वापरा +2.303 nRT log of V1 divided by V2. एक्सपान्शनसाठी प्रेशर मधला फॉर्म्युला वापरा -2.303 nRT log of P1 divided by P2 आणि W max साठी फॉर्म्युला वापरा +2.303 nRT log of P2 divided by P1. तुम्ही तुमच्या सवडीनं कोणताही फॉर्म्युला वापरू शकता, पण ही एक ट्रिक होती. आणखी एक ट्रिक अशी आहे की नेहमी आपण W max जे लिहितो त्यावेळेला आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये नेहमी 2.303 nRT log of V2/V1 असेल किंवा P1/P2 असेल. तर 2.303 इंटू R ची व्हॅल्यू 8.314 ही कॉन्स्टंटली आपल्याला वापरायची आहे. तर तो जो मल्टिप्लिकेशनचा भाग आहे तो ऑलरेडी करूनच ठेवायचा आणि तो साधारणतः 19.14 19.14 n आणि t फक्त त्याला मल्टिप्लाय करायचा आणि जो काय तुमचा लॉग V2/V1 असेल किंवा लॉग P1/P2 असेल तो तुम्ही तिथं वापरायचा. किंवा जर तुम्हाला n हे 1 मोल असेल तर डायरेक्टली तुम्ही काय करायचं आहे 19 गुणिले t करायचं आणि लॉग मल्टिप्लाय करायचं की तुम्हाला लगेच W max जे आहे हे मिळून जातं. तर इथं आपल्याला ह्या दोन ट्रिक ज्या आहेत ह्या लक्षात ठेवता येतील. एक्सपान्शनच्या वेळेला लक्षात घ्या की तुमचं V2 ही जी व्हॅल्यू असते ती V1 पेक्षा मोठी असते आणि कंप्रेशनमध्ये V1 व्हॅल्यू ही V2 पेक्षा मोठी असते. प्रेशरच्या टर्ममध्ये जर बघितलं तर एक्सपान्शनच्या बाबतीमध्ये P1 व्हॅल्यू ही P2 पेक्षा ग्रेटर असते आणि कंप्रेशनमध्ये P2 व्हॅल्यू ही P1 पेक्षा मोठी असते. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की समजा तुम्हाला विचारलं की एक्सपान्शनचं वर्क होतंय की कंप्रेशनचं वर्क होतंय तर त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. होमवर्क लिहून घ्यायचा आहे आणि हा सोडवून मला दाखवायचा आहे. थँक्यू. with